चला तर मग जोपर्यंत आपले छोले शिजतात तोपर्यंत आपण इथे भटुरे कशा प्रकारे बनवायचे त्याची रेसिपी पाहूया। तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल 2 वाटी मैदा, त्याची क्वांटिटी तुम्ही वाढवायची असेल, घरात जास्त लोक असतील तर तुम्ही वाढवू शकता। अर्धी वाटी दही घेतल्यामुळे 1 वाटी पाणी आणि थोडा खायचा सोडा। तुम्ही हवं तर याच्यामध्ये बेकिंग पावडर पण टाकू शकता जर इच्छा असेल तर। चला तर मग आपण कशा प्रकारे भटुरे बनवायचे याची रेसिपी पाहूया। सर्वप्रथम एका प्लेटमध्ये हे 2 वाट्या मैद्याचं पीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर त्यावरती हे अर्धी वाटी दही, त्याच्यावरती लगेच खायचा सोडा टाकायचा आणि थोडं पाणी टाकून याला छान असं मिक्स करून घ्या। सुरुवातीला पाणी न टाकता छान असं हातानेच मिक्स करून घ्या। हे सगळं छान असं वेल मिक्स करून घ्या। हे पहा इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता थोडं थोडं पाणी टाकून याला छान कणिक तिंबतात त्या प्रकारे तिंबून घ्या। हे पहा मी इथे भटुरे बनवण्यासाठी जे पीठ लागतं मैद्यापासूनचं तयार केलेलं ते मी इथं बनवून घेतलेलं आहे। आता आपण हे 5 मिनिटं झाकून ठेवूया। जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही, अगदी 5 मिनिटे झाकून ठेवायचं। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम आपण आता छोलेची भाजी शिजलेली आहे, आता आपण भटुरे बनवण्याची तयारी करूया। सर्वप्रथम हे असे बारीक बारीक जे आपण भटुऱ्यांसाठी पीठ तयार केलं होतं त्याचे छान बारीक बारीक असे गोळे करून घ्या। जसं आपण पुऱ्या बनवतो तशा प्रकारे। आपण छोलेच्या भाजी सोबत भटुरेच खावं असं कंपल्सरी नाही, तुम्ही पुऱ्या पण बनवू शकता आणि खाऊ शकता। छान अशा थोड्या छोट्या छोट्या गोल गोल आकारामध्ये छान अशा लाटून घ्या। जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, छान असं मीडियम साईज मध्ये छान अशा लाटून घ्या। मीडियम साईज मध्ये लाटून घेतल्या तर आपले भटुरे छान असे फुगतील। अशा प्रकारे सगळे भटुरे लाटून घ्या छान। एवढी साईज सफिशियंट आहे, एवढ्या साईज मध्ये तुम्ही लाटून घ्या मस्त। तेल न लावता हे भटुरे छान असे लाटून घ्या। तेल लावून जर तुम्ही लाटत बसलात तर पूर्ण आपले भटुरे तेलकट होतील। त्यामुळे तेल न लावता थोडं थोडंसं मैद्याचं पीठ लावून छान असे गोल गोल आकारामध्ये लाटून घ्या। हे पहा मी इकडे भटुरे लाटून घेत आहे। भटुरे लाटेपर्यंत इकडे मी गॅसवर तेल पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, म्हणजे जोपर्यंत आपले भटुरे लाटला जातील तोपर्यंत इकडे आपले तेल पण गरम होईल तळण्यासाठी। हे पहा इकडे आपले भटुरे पण रेडी आहेत, छान असं लाटून तयार आहेत। हे पहा इथे आपलं तेल पण गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये एक एक करून भटुरे टाकून घेऊया आणि छान तळून घेऊया। असं छान याला अलगद एका हाताने सोडून घ्या। हे पहा तुम्ही पाहू शकता भटुरे छान असले आपले टम्म फुगलेले आहेत। याला पलटवायची घाई करू नका, 2-3 मिनिटे असंच तळू द्या, म्हणजे व्यवस्थित खालची साईड तळल्या जाईल। लगेचच्या लगेच पलटवलं तर खालचा भाग कच्चा राहून जाईल, त्यामुळे थोडं तळू द्या त्याला। आता आपण याला पलटवून घेऊया। हे पहा किती छान सोनेरी रंगावर फुगत आहेत आपले भटुरे। अशाच प्रकारे बाकीचे सगळे तळून घ्या। हे पहा एकदम छान कमी तेलामध्ये आपले भटुरे तयार आहेत। कमी तेलकट असे आपले भटुरे तयार आहेत।